गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे। मात्र आज या तीर्थक्षेत्री आरोग्य सेवेचे 3:13 वाजले आहे। ग्रामपंचायतीचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। गणपतीपुळे शहरातील हॉटेल व्यवसाय आणि लॉजिंगचे सांडपाणी सध्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील रस्त्यावर पसरले आहे आणि हे दूषित पाणी पर्यटकांच्या अंगावर उडत असल्याने प्रचंड प्रमाणात पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे गणपतीपुळे विकास आराखडा तयार करण्यात आला, यासाठी लाखो रुपये खर्च झाले। गटारे देखील स्थापन करण्यात आली, गटारांच्या वरती बंदिस्त अशा प्रकारे पायऱ्याही तयार करण्यात आल्या। गटार स्वच्छतेच्या बाबतही गणपतीपुळे ग्रामपंचायत पूर्वीपासून काळजी घेत आहे, पण सध्या मात्र इथे विदारक अशी स्थिती आहे। गणपतीपुळे पर्यटन क्षेत्र आहेच, पण ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। अशा ठिकाणी रस्त्यावर दूषित पाणी यावं आणि त्याची काळजी ग्रामपंचायतीने घेऊ नये, याबाबत गणपतीपुळे आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे। याकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावे आणि रस्त्यावरचे दूषित पाणी तातडीने बाजूला करून पर्यटकांसाठी चांगली व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।